राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. त्यांच्याकडे त्यांना जी काय लागतं ती तुम्ही त्याच्यामध्ये घ्या. आमचं 100% तुम्हाला मदत होईल. फक्त काम करताना आमचं बी तुम्ही ऐका. की माझे तिथं भाषण केलं होतं मी. नंतर 7-8 दिवस गेल्यानंतर कोणाचे फोन नाही, काही नाही. तिथूनच मी आपलं विचारायचं तू काय चालले बापूला, काय चालले गावात, काय नाही बापू चालू झाले, आंब्याच्या वाडी हे झालं ते झालं, मला धक्का लागला आंब्याच्या वाडीचं ऐकलं. जीविकर कोण आपल्याला काही माहिती नव्हतं. त्या दिवशी तिकडे चालू केलं तेव्हा मला माहित झालं. माहित झाल्यानंतर मी देशमुखला फोन केला. मला देशमुख तुम्ही मला भाषणात सांगितलं होतं, म्हणलं असाचा प्रकार. तर म्हणले बापू तुम्ही कुठे आहेत? मी जरा गावाकडे आलो. म्हणजे मी केस मध्ये आहे. म्हणजे मी जरा बाहेर गावी आलोय. फोन आले भेटायला येतो. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही, मी वाट बघतो. मग ते 3-4 दिवसानंतर देशमुख माझ्याकडे आले ऑफिसवर. देशमुख पवार म्हणून कोण पवार आणि हे आम्ही ऑफिसमध्ये बसलो. मी त्यांना हीच सराउंडिंग सांगितली, मला राजकारण आणायचं नाही. ते गाव माझं सज्जन गाव आहे. 5 लोक सोडले तर अत्यंत गुणी गाव आहे. त्या हिशोबाने तुम्ही आमच्या गावामध्ये काही भांडणं रटारटा काही लावू नका. जे आहे ते प्रमाणित काम करा, लोकांना न्याय द्या. ते सगळं बोलले. बापू आज जना माहिती ताटाचे जना कोणाच्या अधिकारी माहिती नाही मला. ते म्हणले जना नाही, जना आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ. ते म्हणले देशमुख म्हणले. मग म्हणलं कधी येतात? म्हणले 5-6 दिवसानं. मग ती 5-6 दिवस त्यांची वाट बघितली. त्यांचे मला फोन नाहीत, काय नाहीत. मीच त्यांना फोन लावला शनिवारी, मी स्वतःहूनच. आता मी म्हणलं डबल फोन लावायचे म्हणल्यानंतर तुम्हाला खंडणी चालू होती. मुंबईचे 5 फोन कसे केले सर. त्यामुळे मी बी परेशान झालो. आणि म्हणलं मी फोन करतोय म्हणजे चांगल्यासाठी फोन करणार. तुम्ही बैठकीचं काय झालं? म्हणजे बैठक म्हणजे घ्यायचं हे आणि काम प्रत्यक्षात चालू झाले. मग मी काय ठरवलं की त्यांना म्हणलं देशमुख तुम्ही माझी भेट द्या चांगला घेऊन. लोकांवर अन्याय व्हायला लागला, कुठेतरी बसून मिटवा. तुम्ही एक कल्ली वागू नका. जे दिसतंय ते गावाला तुम्ही काय दूध पुढे नाही. आज गावात काय चाललंय तुम्हाला सांगायची गरज नाही. मला कोणाची नावं घ्यायची नाही. मग त्या हिशोबाने सगळं झाल्यानंतर मला फोन असा आला की आम्ही जरा नाही तिथं जाणार इथंच आहे, देशमुख इथंच आहे, कुणीच बाहेर गेलेलं नाही. फक्त ते आपल्या 100% भेटत नाहीत म्हणजे मग मी काय ठरलं, सगळी परिस्थिती बघितली. काल मी स्वतः दुसऱ्याची गाडी घेऊन बघायला आलतो लाईव्ह. आलतो का तुम्हाला वाटलं की बापूची गाडी आली 100 लोक मग बापू आले. मी प्रत्यक्षात बघायला तो खरंच काय चालू आहे. आल्याची वाडी तिथं बघितलं, दुसऱ्याची गाडी आली अननोन. त्या गाडीत मी एकटाच बसून आलो. काल दुपारी सगळी परिस्थिती बघितली आणि माझ्या लक्षात आलं की सगळं आता हातातून चाललंय गावाच्या. जशा पद्धतीने तुम्ही म्हणलं की आपलं सबस्टेशन त्या पद्धतीने चाललंय. आपण कुठेतरी याला न्याय तुम्ही या म्हणजे आपण एक वज्रमूठ बांधू सगळ्या सामान्य जनतेला घेऊन आणि हे करू. आणि पुढचा एक शब्द देतो, हे जर काही झालं तर आपल्याला इथंच बैठक या रेणुकाई समोर होईल. अंधारात आम्ही बैठक घेणार नाही. जर अंधारात काही बैठक घेतली तर ते जीवमाय बघून घेईल. आम्हाला 0.1% बी पैशाची आवश्यकता नाही. फक्त मला तुम्हाला न्याय द्यायचा आहे सर. आणि तुमच्या जमिनी गेल्या प्रत्यक्षामध्ये, कारण तुम्ही सामान्य लोक आहेत. त्याच्यामध्ये राजकारणाचा 0.1% भाग नाही. एक नंतर दुसरी गोष्ट तर काही भाव दिलाच नाही. मग मी आता आपण काय देणं लढू. मग मी परवाची शिकूला बापूला बोलून घेतलं की 3-4 वकील बोलवली आणि सगळी परिस्थिती मांडली. त्या वकिलाकडे त्यांची 28 वर्ष आणि 11 महिन्याचे करार झाले ते दाखवले. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चुका आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये जाता येतं, त्यांनी नाहीच आपलं ऐकलं. पुन्हा कायद्याला लढायचं. आपल्याला काही त्यांच्याबरोबर कायदा हातात घेऊन कायदा भांडणं करायची नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर आता आम्ही 5 दिवसाची मुदत देणार आहेत. आपण ते 5 दिवसामध्ये आपण एवढं आंदोलन उभं करायला लागलो. 5 दिवसात ते आले, बाबा आम्ही लेकरं घेऊ, आम्ही तुमच्या गाड्या घोड्या लावू, तुमच्या पिशव्या लावू, तुमच्या हिशोबाने. आता मी काय म्हणतो, एका शेतकऱ्याकडे मुलगा एकदम 7 पास त्याच्या कायद्यात बसतच नाही. तर त्याचा आग्रह आपण करणार नाही. त्यांच्याबद्दल एखाद्याची बरोबर आहे. आता एखादा ट्रॅक्टर लावला, आपलं ट्रॅक्टर लावलं, त्याला कागदच नाही त्या ट्रॅक्टरला, आपण उसवला जातो. कागदच नाही, ड्रायव्हरकडे लायसन्स नाही. तशी ट्रॅक्टर जमणार का? जीसीबी पाहिजे तर जीसीबीचं पाहिजे, ड्रायव्हरचं लायसन्स पाहिजे. ट्रॅक्टर म्हणजे आपण बी कायद्यानं त्यांना बोलायचंय, लावा करा नका असं काही होणार नाही. मग आपण काय केलं, हे सगळं त्यांना काही कोणी विचारित नाही. लक्षात आलं काय विचारित नाही. कोणी त्याच्या पाठीमागे सूत्रधार हे बी माझ्या लक्षात आलं. म्हणून मी काय केलं की आता आपण एक व्यापक बैठक घ्यायची गरज आहे. गावामध्ये पारावर सगळं अंदाज जातो. तुमच्या पटांगणात बसून समोर दिवल्यात ठेवू आणि हे म्हणत कारभार हातात घेऊन तुमच्या सगळ्याच्या सहकार्याला तर तुम्ही सगळे म्हणत असतात. म्हणून ही आपण बैठक घेतली. तर त्यांनी काही आपल्या जिल्ह्यात असेल आज 7 आहे
ही आपली सगळी माहिती त्या अधिकाऱ्याकडे जाईल. 5 दिवसाच्या आम्ही त्यांना मुदत देतो. ते 5 आता जाऊन काय हातात घ्यायचं नाही, राडवा काही अजिबात करायचं नाही. 5 दिवसामध्ये ती एकतर तुम्ही आलं आपल्याकडं तो आम्ही तुमच्या म्हणणं ऐकायला तयार आहेत. आम्ही तुमच्या बरोबर बसायला तयार आहेत. मग बसायला तयार आहे तुम्ही इथंच आपल्याला बसायचं दिवस तिथंच बसायचं. त्यांचे अधिकारी येतील आणि अधिकारी येईल त्या 5 लोकांचा करार द्यायचा. 5 म्हणजे कोण दिली नाही त्यात आम्ही जीवनसत्व आहोत. तर तुमच्या ते 3 माणसं आणखी द्यायचे. 5 लोकांबरोबर तुम्ही चर्चा करायची. कशाल का आणि त्याच्यामधून आपला मार्ग कसा सापडून ते बघायचं. 5 लोकांची कमिटी करायची आणि त्या 5 लोकांनी ठरवायचं की कोणाला लावलं पाहिजे, कोणाची गाडी लावली पाहिजे, कोणाची जीप लावली पाहिजे, कोणाची जेसीबी लावली पाहिजे आणि जनरली 100% वाहनं आपल्या गावचीच कशी लागतील ती ताकद त्याच्यामध्ये लावायची. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. एक हे सगळं करत असताना लोक काही बोलणार आमदारात घेतले आणि पैसे उदयात घेतले ही अवलाद माझी नाही. दुसरीकडे तोंड आहे हे कधी होणार बी नाही माझ्याकडनं. जे आहे तिथं पारदर्शक होईल. नंतर 4 दिवसापूर्वी गावाच्या ग्रुपवर तर मी सुद्धा नाही त्याच्यामध्ये एक ग्रुप केला. त्या ग्रुपवर मी आहे तर मी कधी आयुष्यात बघत नाही ग्रुप. कारण मला जेवायला वेळ नाही तर ग्रुप कुठं बघून चॅटिंग तर कधीच करत नाही. परंतु काही महाभाग आहेत आपल्या गावचे नावं घेत नाही. 10 रुपयाला त्यांना चॅटिंग करते. 10 रुपयाला चॅटिंग चालू असते. रमाकांत मुंडे आहे. मला एवढं वाईट वाटलं त्याशी आता मी त्यांना शांत करतो. कारण म्हणलं चॅटिंगने काय धोका पडतो. पण चॅटिंग एवढी विचित्र केली त्यांनी की मी बरे 10 रुपये माणसं अंगावर घालतो. हा देवीकर तोंड आहे तर अंगावर पांड्या तुला मी कधी म्हणलं का 10 रुपये शिवाय दे काय तू आज शपथ तुझ्या करायची म्हणलं का कधी का तुला शिवाय हे म्हणून कुणाला बोललो का कधी तुला 10 रुपयाला पैसे दिले का. हे चॅटिंग मध्ये 10 रुपये माणसं अंगावर घालणे आणि गावातल्या सामान्य जनतेला म्हणावा की रमाकांत बापू माणसं मारायला लावतो भांडणं लावतो त्याकडे उदाहरण द्या मला. एवढं वाईट वाटलं 8 दिवस झालं मी बघतो. मग मी त्यामध्ये ठरवलं की फार विचित्र चाललं. एकीकडचं काम दुसरीकडे चाललं सगळं हे वेगळ्या दृष्टिकोनातून. म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी इथं आलो. राजकारण याच्यामध्ये ठरवते जीव तोडून जमीन देताना माणसानं दिलेले आहे आणि हे देत असताना आपलीच माणसं त्या कंपनी बरोबर जी होती त्या कंपनीच्या बरोबरच्या लोकांनी आपल्या लोकांना दिलेली जी आश्वासनं होती ती आश्वासनं आज पाळायला ती लोक तयार नाही. या गोष्टीची मी 2-3 दिवसापासून बापू माहिती घेतोय आणि जिथं जिथं प्रकल्प झालेत तिथल्या प्रकल्पाची माहिती घेतली तर असं कुठेही झालेलं नाही की जिथं प्रकल्प कार्यान्वित आहे त्या ठिकाणी लागणारी जी काही छोटी मोठी कामं असतील किंवा त्या संदर्भात लागणारी यंत्रणा असेल ती यंत्रणा ही त्या गावची वापरली गेली आणि काही जी कंपनी मोठी होत असताना त्या गाव कसं मोठं होईल अशा प्रकारचा विचार जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी झालेला आहे आणि 100-50 पोरं आपल्या त्या क्षेत्रातले पोट भरायला त्या कंपनीच्या माध्यमातून लागले आणि आपण सुद्धा ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनी ह्याच आशेनं दिल्या. केवळ कंपनीनं 50,000 रुपये द्यावेत आणि आपली जमीन त्याला द्यावी अशा प्रकारची जमीन अशा आधारावर एकाही माणसानं दिलेली नाही. ज्या जमिनी दिल्या आपण त्या ह्या कंपनीचं काही भलं झाल्यानंतर त्याच्याबरोबर आपल्या गावाचं आपल्या कोणी लोकांचं 4 पोरायचं आपलं काही बरं होईल या विचारातूनच जमिनी दिलेल्या आहेत. परंतु काय गडबड व्हायली काही कळत नाही. कोण गडबड करतंय ते बी कळत नाही. असं म्हटलं तरी आपल्याला सगळ्याला माहिती की काही ना काही गडबड होते. ही गडबड करताना आपली नैतिकता आपल्या गावाबरोबर असली पाहिजे आपल्या लोकांबरोबर असली पाहिजे हे मला दिसत नाही. आणि बापू मी इथं येण्याचं एकमेव कारण लोक अडचणीत असताना आपली माणसं अडचणीत असताना आपल्या माणसाला थोडाफार न्याय मिळण्याची गरज असताना आपले 4 लोक जर वेगळ्या पद्धतीने वागत असतील तर आपल्याला संघटित होऊन ह्याच्या विरोधात लढावं लागेल. या कंपनीच्या विरोधात लढावं लागेल. आपल्या 2-4 गोष्टी आहेत. आपल्याला कायदेशीरपणे जमिनी त्यांना आपण दिल्या ते करार आपण सगळ्या जणांनी केलेत परंतु आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कंपनीच्या पातळीवरच्या मागण्या आहेत त्या कंपनी पूर्ण करू शकते. पहिली गोष्ट आहे किंवा ही कंपनी उभी राहत असताना स्टोरेजच्या माध्यमातून ज्या काही सेवा किंवा ज्याच्या माध्यमातून काही ना काही काम आपल्याला मिळणार होतं ते आपल्या एरियाच्या बाहेर गेलं ते पहिल्यांदा ते रद्द करून आमच्या एरियामध्ये केलं पाहिजे अशी एक मागणी आपण या बैठकीच्या माध्यमातून पहिल्यांदा. दुसरी मागणी आमच्या तरुण पोरांच्या हाताला काम मिळण्यासाठी जे काही यंत्रणा त्याच्याकडे असेल ती कुणाकडे ट्रॅक्टर असेल कुणाकडे जेसीबी असेल कुणाकडे अन्य साधनं असतील
ती सगळी यंत्रणा आमची कामाला लागली पाहिजे. ही दुसरी मागणी आपण त्यांच्याकडे करू. त्याच्याबरोबर त्यांच्या सुरक्षेच्या माध्यमातून लागणारी तरुण पोरं असतील, सुरक्षा गार्ड असतील किंवा कंपनीला म्हणून जे जे काही मनुष्यबळ लागतंय ते सगळं मनुष्यबळ जर आमचं काम करायला तयार असेल तर त्या काम करायला जर संधी नाही दिली तर या कंपनीचा आमच्या गावाला काहीही फायदा नाही. आणि म्हणून या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडं अशा काही मागण्या किंवा ज्या आपल्या सामान्य माणसाच्या हिताला येणार आहेत त्या मागण्या घेऊन आपण हे आंदोलन या ठिकाणी उभं करू. सुरुवातीला 8 दिवसाचा अल्टिमेट आपण त्यांना देऊ. 5-6 दिवसाचा ठरवून सगळ्याच्या विचारानं जर त्यांनी त्या अल्टिमेट आपला जर पाळला तर आपल्याला आंदोलन करून कंपनीचं नुकसान करण्याचं किंवा कंपनीचं काम अडवण्याची आपली इच्छा नाही. परंतु जर कंपनी उद्धटपणानं वागत असेल तर आता बापूंनी सांगितलं की मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रावर अन्याय करणारा एनरॉन प्रकल्प जर समुद्रामध्ये बुडवला जात असेल तर तुमच्यासारख्या तरुणांच्या हाताचं काम हिसकावून घेण्याचा जर प्रयत्न केला तर हे टाटाचा एनरॉल आपण तिकडं आपल्या शिवाच्या बाहेर हाकलून देण्याचं काम 100% करू. आणि या कंपनीमध्ये जर कुणी राजकारण आणत असेल तुमच्या आमच्या मध्ये सामान्य माणसाच्या मध्ये तर त्यांचं सुद्धा राजकारण हाणून पाडण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आमचा व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ यामध्ये नाही, माझा तर ते मात्रही नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे 25 बारा या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चक्र शिजवणे मारल्यात, अनेक लोकांनी मारल्यात, ते गाडगे कोणी त्यांचं मला 25 बारा फोन होते. परंतु मी या माझ्या वडिलांच्या इच्छेसाठी मला ती जमीन द्यायची नव्हती म्हणून मी ती जमीन दिली नाही आमची कुठलीही. आणि म्हणून मला ह्या कंपनीच्या भानगडीत पडायचं नव्हतं. परंतु सामान्य माणसावर जर अन्याय होत असेल 380 एकर जमीन आमची गवडी मोल या ठिकाणी भावना आम्ही तुम्हाला देतो आणि त्याची तुम्हाला जर कदर वाटली नाही तर कंपनीचं काम अडवून बंद काढण्याची ताकद सुद्धा या देवगावची आहे. ते आपल्याला दाखवून द्यावं लागेल आणि त्याच्यासाठीचा जो कायदेशीर लढा आहे तो आपण उभा करू. आणि आपण सगळेजण एक जीवानं या ठिकाणी एकत्रित राहिलो तर हे कुणालाही केल्याशिवाय पाहणार नाही. अशा प्रकारचा मला वाटतं हा विचार आपण सगळ्यांना केला पाहिजे. आणि हे आंदोलन आपल्याला जर व्यवस्थित मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर हा जो चाललेला प्रकार आहे तो सगळ्या लोकांना आपल्याला सांगावा. गावामध्ये हे सगळं काय चाललंय ते आपल्याला लोकांना सांगावं लागेल की बाबा कंपनीला आम्हाला कुणालाही अडवायचं नाही पण ते चाललंय त्यातून 10 रुपये आपल्या माणसाला मिळाले पाहिजेत याच्यात काही आपली चुकीचं आपण वागत नाही. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं धोरण आपण करू. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषण करायची गरज पडली तर उपोषण करू. कायदेशीर लढा उभा करायची गरज पडली तर वकिलाच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळं करू. प्रसिद्धी या आंदोलनाला चांगली प्रसिद्धी कशी मिळेल त्याची सगळी काळजी घेऊ. आणि हेनतेन प्रकारे आपल्या सामान्य माणसाला आधार देता येतो का याच्यासाठी आपण सगळेजण सर्व प्रयत्न करू. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण एक असता. गावाचं काही राजकारण असेल तर ते वेगळं आहे, त्याच्यासाठी आपण सगळेजण एक होऊन एकत्रित राहू गावाच्या हितासाठी. परंतु कंपनी जर काही 4 लोकांना हाताला धरून आपल्या सामान्य माणसाचं नुकसान करत असेल तर त्या कंपनीला जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. हा अधिकार आपण आबादी ठेवू, सगळेजण एकमेकांना या ठिकाणी काम करू असा निर्धार या ठिकाणी करू. आणि मला वाटतं या ठिकाणी एवढंच तुम्हाला बोललं पाहिजे. याच्यानंतर वारंवार एकत्रित यावं लागेल. या कंपनीच्या विरोधामध्ये आपल्याला आंदोलन उभं करताना वारंवार एकत्रित यावं लागेल. सगळ्या गावाच्या लोकांना बोलावं लागेल. वस्ती तांड्यावर असणाऱ्या तरुण पोरांना हे लक्षात आणून द्यावं लागेल किंवा नेमकं चाललंय काय. आणि या माध्यमातून आपण एक यशस्वी अशा प्रकारचं आंदोलन उभं करू आणि लोकांच्या हाताला काही ना काही काम देण्याचा प्रयत्न करू. एवढंच मला वाटतं मी बोललं पाहिजे. मी एक आईच्या दरबारामध्ये तुम्हाला शब्द देतो की तुम्ही एक त्यांनी तेवढ्या खपा दिल्या की माझ्या समोर साहेबांनी यायचं आणि माझी मान्यता करून घ्यायची तरच मी जमीन देणार, तर जमीन देत नाही. हो ऊस तोडून शिड मारलं यांनी, फसवणूक केली. रान घेताना म्हणले यांचं तुमचं रान हे घ्यायचं नाही, घेतलं ते घेतलं. मला घर मोडा लावलं. 2 लाख रुपये मला आज नसतं. मी घर मोडून पावसात बसले. आज 5 दिवस झाले पाऊस. हे म्हणले तुमचं पैसे देतो, पुन्हा म्हणले